नेहा, मला सुरुवात थोडी वाईड स्कोपपासून करायची आहे, की लोकांच्या दातांचं जे आरोग्य आहे, तर त्याच्याबद्दल लोक कुठल्या जनरल आणि कॉमन चुका होतात आणि मग या विषयाला धरून आपण पुढे जाऊ. ओके. साधारणतः अनेक लोकांची ही धारणा असते, की क्लीनिंग करत असताना दात घासल्यानंतर लगेच माउथवॉश वापरायचा. हं, ही एक खूप मोठी चूक जनरली केली जाते लोकांकडनं. आणि त्याच्यासोबत 2 मील्सच्या मध्ये येता जाता काहीतरी वस्तू खाण्याची वस्तू तोंडात टाकत राहणं, बिटवीन मील स्नॅकिंग असं त्याला आपण म्हणतो. आणि फक्त गोड खाल्ल्यानेच कीड लागते, अशी एक काहीतरी वाईड मिसकन्सेप्शन. डेफिनेटली रिफाईंड शुगर्स जितक्या जास्त डाएटमध्ये असतील, त्यांनी कीड लागण्याच्या प्रिव्हेलन्सवर म्हणजे प्रमाणावर परिणाम होतोच. पण फक्त गोड खाल्ल्यानेच कीड लागते, असं काही नाही आहे. आपल्या तोंडामध्ये जे काही बॅक्टेरिया असतात, ते ज्याला आपण कमेन्सल फ्लोरा म्हणतो. आपलं तोंड हे कायम बॅक्टेरियाने लेडन असतं. तर ह्या कमेन्सल फ्लोरामध्ये विशिष्ट प्रकारचे बॅक्टेरिया आपल्या तोंडामध्ये असतात. काही प्रोटीनवरती फ्लरिश होतात, काही फॅट्सवरती आणि काही कार्बोहायड्रेट्सवरती. सो कुठल्याही प्रकारचं अन्न दातावरती गरजेपेक्षा जास्त वेळ चिकटून राहिलं की कीड लागतेच. सो अजून एक छोटीशी मिसकन्सेप्शन आहे की रात्री झोपताना दात घासायचे आणि सकाळी उठल्यावरती दात घासायचे. सो ह्यामध्ये खरं सांगायचं तर काही लॉजिक नाही आहे. ओके. रात्री झोपताना जेव्हा आपण दात पण घासून ती तर झोपतो, चांगली हॅबिट असं समजलं जातं. काय झालंय आपल्याला लहानपणापासून 32 दात असतात ह्या पलीकडे कुणीही कधीही काहीही सांगितलेलं नाहीये. हं, आपण जी प्रॉडक्ट्स वापरतो ती आयदर टी व्हीवरती ॲड्स बघितलेल्या असतात किंवा शेल्फवरती बाय वन गेट वन फ्री जे काही दिसतं ते उचलून घरी घेऊन येतो. सो 2 ब्रशिंगमध्ये 12 तासाचं अंतर मेंटेन करणं गरजेचं आहे. आता ओके. हे आपल्याला कधीच सांगितलं नव्हतं. हं, हं. सो रात्री जेव्हा आपण ब्रशिंग करून दात क्लीन करून झोपतो, रात्री आपल्या लाळेचं प्रमाणही कमी झालेलं असतं. झोपेत आपण काही खातही नाही. सो सकाळी उठल्यानंतर ऑलरेडी क्लीन माउथ परत क्लीन करण्यामध्ये काहीच लॉजिक नाही आहे. अच्छा. सो हां, हां. 2 रेजिम्स आपण ह्याच्यामध्ये फॉलो करू शकतो. दिवसातनं 2 वेळेला आपल्याला ब्रशिंग करणं गरजेचं आहे. आता काही लोकांची धारणा असते, की सकाळी उठल्यावरती ब्रश केल्याशिवाय दिवस सुरू होत नाही. तर मग त्या केसमध्ये सकाळी 7 वाजता जर आपण फॉर एक्झाम्पल ब्रश करणार असू, तर संध्याकाळी चहा-कॉफीच्या वेळेनंतर एकदा ब्रश करणं गरजेचं. अच्छा. आणि त्याच्यानंतर रात्री झोपताना फक्त चूळ भरली तरीसुद्धा इनफ असतं. आणि जर रात्री झोपताना ब्रश केल्याशिवाय झोप येत नाही असं जर परिस्थिती असेल, तर त्या केसमध्ये सकाळी उठल्यावरती प्रथम फक्त तोंड छान खळखळून चूळ भरून साफ करणं, ब्रेकफास्ट करणं आणि त्याच्यानंतर ब्रश करणं. हे रेजिम आयडियली फॉलो केलं गेलं पाहिजे. आता त्यात ज्या पेशंट्सना जे रेजिम सूट होतं ते रेकमेंड केलं जातं.